श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्ल्यू ओम धनंधने देही मामा. ओम धनधाय नमस्तुभ्य नीतिपद्याधिपाय भवतु तत्वसाधिन्ये धनधान्याती संपदा. ज्ञानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होईल. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचा झाला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यानं बोलू लागली. दासदासींवर खेचू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कोणी घरी? घालेल का कोणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात खोकलाई येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेहून आले इथे. राणीला भेटायचे. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात. मैत्रिणींशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील. उनं धुनं बोलतील. मैत्रिणी तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली आहे. माणुसकी विसरली आहे. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी. पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं. तिनं केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशांची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारतोय? ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली. पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेल ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि खळबळून म्हणाली, आजी रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगरले. कपाळावर आठ्या उमटल्या. नितडक ती निघून गेली परत. पुढं दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मी व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालीचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखसमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळतही होता. रानामनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवाला पाहिलं, ओळखलं.
परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधारानं माणसं पाठवली, रथ पाठवला, श्वशुरांना घरी आणलं, मानसन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रस्रावा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकरांजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाची भोग आपणच भोग सोसायला हवेत. दुसरं करणार काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती मागे गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली आहे, खूप दमलेली दिसली, तिला आणायला पाठव कोणीतरी. शांबालीनं रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबालीनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. शांबालीला उपवासच होता. तो ती कडकडीत करी, अगदी निर्हार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचाच वसा करत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करत होती, उपवास करत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाले. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबालीनं बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण ही मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथं शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालीच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी पेच. जो माणूस जिथं मीठ खातो तो धनेशी नेहमीच इमानी राहतो, त्याचं रक्षण करतो, कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधाराचं विचारचक्र थांबलं. मालाधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रसर्वाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रसर्वाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रसर्वानं आपली अनुमती दिली होती. मालाधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधाराला आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रसर्वाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैन्याच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्या. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावत. मालाधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधाराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधाराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. पूर्व पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रस्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधाराला व शांबालीला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती.
ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्या सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधारानं भद्रसर्वाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांभलेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रसर्वाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वासा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्द सांगणं अति अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजाराणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं. दुःखाचे वादळ पूर्ण थांबले होते. सुखाचे वारे सर्वांना सुखवित होते. अशी ही 60 उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तर फल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. श्री लक्ष्मी देवीची आरती. ओवाळो आरती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारेसी तू भक्ता. पूर्वजन्मीची व्रतपुण्याई वैभव राणीला, गर्भधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला, अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता. प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारेसी तू भक्ता. व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला, दैन्य दुःख ते दूर करून मन निर्मळ झाले. शांबाला दासीलाई प्रसन्न वदने पावन हो माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारेसी तू भक्ता. गुरुवारी हे व्रत जे करीती नेमधर्म धरुनी, मनोकामना पूर्ण करील ती अकृत्य हो करणी. पाठव गुरुजी रमला गुण गाता गाता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारेसी तू भक्ता. ओवाळो आरती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारेसी तू भक्ता.